श्री विष्णू महापुराण अध्याय 7. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांची निर्मिती व चतुर्विध प्रलय. पराशर म्हणाले, प्रजापतीने ध्यान केले. त्यांच्या शरीरातून शरीर व इंद्रियांनी युक्त अशा प्रकारची मानसप्रजा निर्माण झाली. परंतु ही मानसप्रजा फार वाढू शकली नाही. त्यामुळे त्याने आपल्यासारखे मानसपुत्र निर्माण केले. भृगु, पुलत्स्य, क्रतु, अंगिरा, मरीची, दक्ष, अत्री, वसिष्ठ ही त्यांची नावे होत. त्यांनी ख्याती, सती, भूमी, संभूती, क्षमा, प्रती, ऊर्जा, अनसूया तसेच प्रसूती या 9 कन्या निर्माण केल्या आणि त्या मानसपुत्रांना दिल्या. परंतु ते संसार कार्यात रममाण होत नव्हते. यामुळे ब्रह्मदेव अतिशय क्रोधायमान झाले. त्यातूनच प्रचंड रुद्र निर्माण झाला. त्याचा अर्धा देह नररूप व अर्धा देह नारीरूप होता. ब्रह्मदेवाने त्याला त्याचे शरीर विभक्त करावयास सांगितले आणि ते अंतर्धान पावले. त्याप्रमाणे रुद्राने आपल्या शरीराचे स्त्री आणि पुरुष असे भाग केले. ब्रह्मदेवाने स्वयंभुव नावाच्या आपल्या प्रथम मानसपुत्राला मनु बनवले. त्याच्याकडे प्रजापालन करण्याचे कार्य दिले. शतरूपा नावाच्या नारीने स्वयंभुव मनुपासून 2 पुत्रांना जन्म दिला. त्यांची नावे प्रियव्रत व उत्तानपाद अशी होती. त्याप्रमाणे आकृती व प्रसूती या 2 कन्यांना जन्म दिला. प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतींशी झाला. दक्ष प्रजापतीने प्रसूतीच्या पोटी 24 मुलींना जन्म दिला. त्यांची नावे श्रद्धा, लक्ष्मी, धृती, तुष्टी, मेधा, पुष्टी, क्रिया, बुद्धी, लज्जा, वपू, शांती, रिद्धिकीर्ती, ख्याती, सती, संभूती, स्मृती, प्रीती, क्षमा, संतती, अनसूया, ऊर्जा, स्वाहा व स्वदा ही होत. दक्ष, मरीची, अत्री, भृगु या 4 प्रजापतींना विश्वाचे सृष्टीकारण समजावे. ज्या अचिंतनीय स्वरूप असलेल्या अनंत विष्णूची गती कोठेही संपू शकत नाही, तेच निरनिराळी रूपे धारण करतात व जग निर्माण करतात, जगाचे पालन करतात आणि जगाचा संहारही करतात. सर्व प्राणीमात्रांचा प्रलय हा नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक आणि नित्य अशा 4 प्रकारांनी विभागले जातात. नैमित्तिक प्रलय म्हणजे बाह्य प्रलय होय. सर्व ब्रह्मांड प्रकृतीमध्ये विलीन होऊन जाते तेव्हा त्याला प्राकृतिक प्रलय असे म्हणतात. रात्रंदिवस माणसाचा जो मृत्यू होत असतो तो नित्य प्रलय होत. ज्ञानबलाने योगी परमतत्वामध्ये विलीन होतात. जो 3 गुणांच्या पलीकडे जातो तो सर्व प्रकारच्या प्रलयांपासून मुक्त होतो. अध्याय 7 समाप्त. श्री विष्णू महापुराण अध्याय 8. रुद्रसृष्टी व लक्ष्मी महात्म्य. मैत्रेय म्हणाले, आता मला रुद्रसृष्टीचे स्वरूप सांगा. पराशर म्हणाले, ब्रह्मदेवाच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या मांडीवर एक मुलगा प्रकट झाला. तो मुलगा ब्रह्मदेवास म्हणाला, माझे नाव ठेवा. ब्रह्मदेवाने त्याचे नाव रुद्र असे ठेवले. ब्रह्मदेवाने पुढे त्यास 7 नावे दिली. भव, शर्व, ईशान, पशुपती, भीम, उग्र, महादेव. त्यांच्या पत्नी सुवर्चला, उषा, विकेशी, अपरा, शिवा, स्वाहा, दीक्षा आणि रोहिणी ही त्यांची नावे होत. त्यांच्याच पुत्रपौत्रादिकांनी हे संपूर्ण जगत व्याप्त केले आहे. रुद्रास सती नावाची पत्नी लाभली. मैत्रेयाने विचारले, क्षीरसागराच्या मंथनातून लक्ष्मी निर्माण झाली, पण तुम्ही तर म्हणता की दक्षाची मुलगी ख्याती हिच्या पोटी ती जन्मली, तरी हे कसे शक्य आहे हे आपण समजावून सांगावे. त्यावेळी पराशर म्हणाले, जगन्माता लक्ष्मीचा कधी जन्म होत नाही. ती नित्य आहे. भगवान विष्णूप्रमाणे ती साऱ्या विश्वाला व्यापून आहे. विष्णू जर अर्थ आहे तर ती वाणी आहे. विष्णू जर न्याय असेल तर ती नीती आहे. विष्णू बुद्धी तर ती धर्म होय. विष्णू संतोष तर ती तुष्टी होय. ते शिव तर ती पार्वती होय. ते सूर्य तर ती त्यांची तेज होय. ते चंद्र तर ती त्यांची कांती होय. ते वायू तर ते गती होय. ते कुबेर तर ती वृद्धी होय. ते आश्रय तर ती शक्ती होय. ते दीपक तर ती ज्योती होय. या जगात देव, दानव वगैरे जे जे पुरुष आहे ते सर्व विष्णूची अनेक रूपे आहेत आणि स्त्री म्हटले जाणारे सर्व जीव लक्ष्मीचीच रूपे आहेत. या प्रकारे विष्णू आणि लक्ष्मीरहित या जगात असे काहीही नाही. अध्याय 8 समाप्त. श्री विष्णू महापुराण अध्याय 9. समुद्र मंथनातून प्रकटली लक्ष्मी. पराशर म्हणाले, महर्षी मरीची यांनी मला सांगितलेली कथा मी तुला सांगतो. ती तू आता श्रवण कर.
महर्षी दुर्वास ऋषी भूतलावर फिरत होते. त्यावेळी त्यांना एक विद्याधर भेटला. त्याच्या हातामध्ये एक तेजस्वी संतानक वृक्षाच्या फुलांची माळ होती. त्या माळेचा सुवास साऱ्या आसमंतात पसरला होता. दुर्वास ऋषींनी ती माळ विद्याधराकडे मागितली आणि विद्याधराने ती माळ त्यांना दिली. दुर्वास ऋषींनी ती माळ आपल्या डोक्यावर धारण केली व ते पुढे निघाले. त्यावेळी तिन्ही लोकांचा स्वामी इंद्रदेव ऐरावतावर बसून चाललेला दिसला. दुर्वासांनी आपल्या डोक्यावरची ती माळ इंद्राकडे टाकली. इंद्राने ती माळ घेऊन ऐरावताच्या मस्तकावर ठेवली. उन्मत्त झालेल्या हत्तीने ती माळ सोंडेने काढली आणि तिचा वास घेऊन ती जमिनीवर भिरकावून दिली. आपल्या माळेची अशा प्रकारे झालेली दुर्दशा पाहून दुर्वास ऋषींना अतिशय राग आला. ते इंद्रास म्हणाले, तू दिव्य माळेचे रक्षण केले नाहीस. तू अहंकाराने वागलास. त्यामुळे तिन्ही लोकातील ऐश्वर्य संपून जाईल. हे उद्गार ऐकून इंद्र ऐरावतावरून खाली उतरला आणि दुर्वास ऋषींना नमस्कार करून त्यांची स्तुती गाऊ लागला. तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले, माझ्या हृदयात थोडा देखील क्षमाभाव नाही. एवढे बोलून क्रोधायमान झालेले दुर्वास ऋषी तेथून निघून गेले आणि इंद्र ऐरावतावर बसून अमरावतीस गेला. काही दिवसांनी इंद्राच्या ते तिन्ही लोकांमध्ये लतावृक्ष वाळून गेले. जगातील संपत्ती कमी झाली. सर्व यज्ञ थांबले. लोक स्वार्थी बनले. सात्विकता सोडून ते तमस गुणाकडे वळू लागले. ज्या ठिकाणी सत्व असते त्या ठिकाणी लक्ष्मीचे वास्तव्य असते. ती परिस्थिती दैत्याने पाहिली आणि त्यांनी देवांवर आक्रमण केले. शेवटी त्या युद्धामध्ये इंद्र आणि देवतांचा पराभव झाला. तेव्हा इंद्र वगैरे देव ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, तुम्ही आता विष्णूंना शरण जा. विष्णू तुमचे सर्व भावे कल्याण करेल. ब्रह्मदेव त्या देवतांना असे म्हणाले. त्यावेळी ते सगळे क्षीरसागराच्या उत्तर किनाऱ्यावर पोचले. येथे विष्णूचे धाम आहे. त्या ठिकाणी जाऊन देवतांनी विष्णुदेवाची स्तुती करायला सुरुवात केली. त्यावेळी तेथे भगवान विष्णू प्रकट झाले. शंख चक्र गदा धारण केलेले तेजपुंज विष्णू पाहिल्यावर सर्व देवदेवतांनी त्यांना मनोभावे नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली. विष्णूंनी प्रसन्न होऊन सांगितले, हे देवतांनो, मी तुमचे तेज पुन्हा वृद्धिंगत करू शकेन. यासाठी तुम्ही आणि दैत्य एकत्र या आणि समुद्रामध्ये औषधी टाका. मंदार पर्वताची रवी करा आणि वासुकी नागाची दोरी करा आणि समुद्राचे मंथन करा, म्हणजे त्यातून अमृत उत्पन्न होईल. दैत्यांना तुम्ही आधीच सांगून ठेवा. समुद्र मंथनातून जे काही निघेल त्यातील अर्ध्या भागावर तुमचा हक्क राहील. तुम्ही अमृत पिऊन बलवान व्हाल, अमर व्हाल. त्यावेळी मी अशी युक्ती करेन की शत्रू अमृत पिऊ शकणार नाही. त्याप्रमाणे देवांनी दैत्यांना सर्व सांगितले. देव आणि दानव एकत्र येऊन त्यांनी अनेक प्रकारच्या औषधी समुद्रामध्ये टाकल्या. मंदार पर्वताची रवी करून त्याला वासुकीला दोरीप्रमाणे गुंडाळले. वासुकीच्या शेपटीकडील भाग देवांकडे दिला आणि तोंडाकडील भाग दानवांकडे दिला. वासुकीच्या तोंडातून निघणाऱ्या ज्वालेमुळे सर्व दैत्य क्षीण बनत चालले आणि शेपटीच्या बाजूकडे पाऊस पडत राहिल्याने देवांची शक्ती वाढली. भगवान विष्णूंनी मंदार पर्वताला उचलून धरण्यासाठी कासवाचे रूप घेतले आणि मंदार पर्वत पेलला. क्षीरसागर घुसळताना प्रारंभी त्यातून कामधेनू निघाली आणि देव दानवांनी आनंदाने तिच्याकडे पाहिले. त्यानंतर वारुणी निर्माण झाली. त्यानंतर कल्पवृक्ष निर्माण झाला. नंतर रूप गुणांनी परिपूर्ण असलेल्या अप्सरा निर्माण झाल्या. त्यानंतर चंद्र निघाला. तो भगवान शंकरांनी धारण केला. त्यानंतर विष निर्माण झाले. ते नागांनी ग्रहण केले. त्यानंतर श्वेत कपडे परिधान केलेली, हातात कमंडलू घेतलेले धन्वंतरी प्रकट झाले. तेव्हा सर्वजण आनंदाने नाचू लागले. पुढे उमललेल्या कमळावर अतिशय तेजस्वी लक्ष्मी हातात फुललेली कमळे घेऊन क्षीरसागरातून वर आली. त्यावेळी ऋषीमुनीने श्रीसूक्त म्हणून तिची स्तुती केली. गंधर्व तिच्यासमोर गायन करू लागले. अप्सरा तिच्यासमोर नृत्य करू लागल्या. आपल्या पवित्र पाण्याने लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इतर नद्या प्रकट झाल्या. क्षीरसागराने मूळचे स्वरूप धारण केले. कमळाची माळ लक्ष्मीला अर्पण केली. विश्वकर्म्याने तिच्या अंगावर अलंकार घातले. अशी सजलेली लक्ष्मी भगवान विष्णूच्या हृदयकमलावर स्थिर झाली. लक्ष्मी देव पक्षात गेलेली पाहून दैत्य अतिशय क्रोधायमान झाले आणि धन्वंतरीच्या हातातील अमृताचे कमंडलू त्यांनी पटकन घेतले. ते पाहून विष्णूंनी स्त्री रूप धारण केले आणि आपल्या मायेच्या साधनेने
मोहिनी टाकून कमंडलू परत मिळवले. ते अमृत देवतांना दिले. देवतांनी त्या अमृताचे प्राशन केले. त्यामुळे क्रोधायमान झालेल्या दैत्यांनी देवतांवर आक्रमण केले. शंख चक्र गदाधारी विष्णूंना सर्वांनी प्रणाम केला आणि देवता निघून गेल्या. इंद्र पुन्हा स्वर्गाचे राज्य करू लागला. हे देवी, तू आम्हाला पुनर्जीवन दिले. तुझी कृपा असेल तर आरोग्य, ऐश्वर्य, सुख, शांती लाभू शकते. तरी हे लक्ष्मी देवी, आमच्यावर प्रसन्न हो. आमचा त्याग कधीही करू नको. इंद्राने लक्ष्मी देवीची अशी स्तुती केली. त्यावेळी लक्ष्मी देवी म्हणाली, हे इंद्रा, तुझ्या स्तुतीने मी प्रसन्न झाले आहे. इंद्रदेव म्हणाले, तू त्रैलोक्याचा त्याग कधीही करू नको. मी गायलेले तुझे स्तोत्र जो म्हणेल, तुझी स्तुती जो करेल, त्याला कधी दूर करू नको. लक्ष्मी देवी म्हणाली, तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही होईल. पूर्वी लक्ष्मी भृगु ऋषी व त्यांची पत्नी ख्याती यांच्या पोटी जन्मली होती. अशा प्रकारे लक्ष्मी समुद्र मंथनातून पुन्हा प्रकट झाली. पराशर ऋषी म्हणाले, भगवान विष्णू ज्या वेळेला पृथ्वीवर अवतार घेतात त्यावेळी त्यांच्या समवेत लक्ष्मी देवी ही अवतार घेते. विष्णूंनी आदित्य रूप ज्यावेळी घेतले तेव्हा तिने कमळातून जन्म घेतला. भगवान विष्णू जेव्हा परशुराम बनले तेव्हा ती पृथ्वी बनली. श्रीरामाच्या अवताराच्या वेळी ती माता सीता बनली. कृष्णाच्या अवतारात ती रुक्मिणी बनली. जेव्हा भगवान देवरूप असतात तेव्हा ती देखील दिव्य रूपात असते. ही लक्ष्मीची कथा जो कोणी परम श्रद्धेने श्रवण करेल त्यांच्या 3 पिढ्यांवर लक्ष्मी देवीचा आशीर्वाद राहील. तेथे कोणत्याही प्रकारचा संघर्ष होऊ शकणार नाही. तेथे सुख शांती सदैव नांदेल. अध्याय 9 समाप्त. श्री विष्णू महापुराण अध्याय 10. भृगुवंश आणि अग्निवंश विस्तार. भृगु आणि ख्याती यांच्या पोटी लक्ष्मी देवीप्रमाणे धाता व विधाता असे 2 मुलगे जन्माला आले. त्या दोघांचाही विवाह मेरूच्या मुली आयती व नियती यांच्याशी झाला. आयतीला मुलगा झाला व त्याचे नाव प्राण ठेवले. तसेच नियतीलाही मुलगा झाला. त्याचे नाव मृकुंडू असे ठेवले. मृकुंडू ऋषीच्या पोटी मार्कंडेय ऋषी यांचा जन्म झाला. प्राण यांच्या मुलाचे नाव राजवान आणि मार्कंडेय यांच्या मुलाचे नाव वेदशिरा असे होते. राजवानामुळे भृगुवंशाचा मोठा विस्तार झाला. त्याच वंशामध्ये पुढे अत्री आणि अनसूया यांच्या पोटी दत्तात्रेयांचा जन्म झाला. तसेच पुलत्स ऋषींच्या नंतर अगस्त्य ऋषी जन्मले. ब्रह्मदेवाचा ज्येष्ठ पुत्र जौ हा अग्नीची उपासना करीत असे. स्वाहाच्या पोटी त्याने पावक, पवमान आणि शुची या 3 मुलांना जन्म दिला. त्यांच्यापासून 39 अग्नी जन्माला आले. त्यांनी अग्निवंशाचा खूप मोठा विस्तार केला. जो कोणी भृगुवंश व अग्निवंश यांचे परम श्रद्धेने स्मरण करतो त्याला पुत्राची प्राप्ती निश्चितच होते. अध्याय 10 समाप्त.